अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणी माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराभ, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आज बरोबर जया एकादशी आहे आणि आपला जो अष्टकातला श्लोक आहे तो बरोबर पंढरीनाथांचा चाललेला आहे. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगे, सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम. निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं, महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्याससंयोग सिद्धेर्बलाढ्यः, बृहद्व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः. निरीक्षाक्रकुड्या गतवीतगर्वः, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, स्वसंवेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः. स्वयं वेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः, यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. इति श्रीमत् स्वामी नृसिंह सरस्वती विरचितं ज्ञानदेवाष्टक स्तोत्रम पूर्णम. मुद्दाम तेवढे चारही हे गायले आत्ता म्हटले. आज एकादशी आहे म्हटलं पूर्ण म्हणायला पुन्हा वेळ जाईल. कोणाचा फोन येतो?
कोणी सांगणार आहे गुरूंमधलं? हो. हं. दुसऱ्या अध्यायामधला हां 6वा श्लोक. बर. सामर्थ्याचे निबिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, हं, आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये. हं. या ओवीमध्ये शिवाचे सामर्थ्य व गुरुचे सामर्थ्य यांची तुलना केली आहे. हं. गुरु कृपामयी आहे, कैवल्याचे सोने वाटणारा आहे. तो आचार विचार व विवेक श्रीमंत आहे. सद्गुरु एवढा सामर्थ्यवान आहे की तो शिवाचे सामर्थ्यही आपल्या अस्तित्वाने जिंकून घेतो. शिव निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य भक्तांच्या तुलनेत तोलले जाते. परंतु सद्गुरूंचे सामर्थ्य दृश्य आहे. तो शिवाचे गुरुत्व जिंकून घेतो. सद्गुरूच शिवाचे दृश्य रूप आहे. शिष्याला शिवदर्शन हवे असेल तर ते सद्गुरू करून देतात. शिवदर्शन म्हणजेच मोक्ष प्राप्ती. ती सद्गुरूंच्या मुळे मिळते. मीपणाने जगणाऱ्या जीवाला सद्गुरू आत्मसुख म्हणजे काय हे दाखविणारा आरसाच आहे. त्या आरशात शिष्य स्वतःचे दर्शन घेतो व त्याला आत्म्याची खरी ओळख होते. त्याचा मीपणा गळून पडतो. मोक्षाचा प्रवास आरशासारखा लख होतो. हे सारे सद्गुरू करतो, म्हणून तो शिवाचे गुरुत्व पद जिंकून घेऊ शकत नाही. छान, सुंदर सांगितलं. म्हणजे सद्गुरू आणि शिव हे तसं म्हणलं तर दोन्ही एकच आहेत, पण शिव हा आपल्याला एक शिव म्हणजे ईश्वर रूपात आणि तो ईश्वर जग निर्माण करणारा वगैरे आहे. पण श्रीगुरूंचं सामर्थ्य हे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे असं छान पटवून दिलं. कालच्या ओवीबद्दल कोणी सांगणार आहे? 5व्या अध्यायातलं. ठीक आहे, आपण सुरू करूया मग. काल कनकाची म्हणजे बोलतंय कोणी? अनुराधा ताईंच्याकडे होती ना ती ओवी. कोणती? 5वी. काय माहिती आता. आज तुम्ही बोलल्या ना. पण माझी 6वी होती. काल वाचली ना 5वी. वाचली ना त्यांनी. बर, ठीक आहे. मी वाचणार. बर बर, हा ठीक आहे, ठीक आहे. आता काल आपलं सांगू. हो सांगा 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 सांगा. कांती काठिण्य कनक तिन्ही मिळवणी कनक एक. द्राव गोडी पियुखाची जेवी. तेज कठीणपणा आणि सोने हे दोन्ही मिळून तिन्ही मिळून एकच सोनच आहे. म्हणजे कांती गणपणा आणि सोनं हे तिन्ही मिळून एक आहे. तसं रस पातळपणा आणि अमृत किंवा आपण दूध म्हणू हे तिन्ही मिळून गोडसरच आहे. रस गोड आणि अमृत म्हणजे अमृतच. या गोष्टी वेगवेगळ्या करता येत नाही. त्यांचा तिन्हीचा गुणधर्म एकच, म्हणजे ती वस्तू स्वरूपाचे स्वरूप आहे. परमात्म्याचे स्वरूप ही लेणी दोन्ही घटक आहेत. बरोबर, छान. या दृष्टांतातून परमात्म्याचे जे आपण जे 3 गुण म्हणूया किंवा 3 वैशिष्ट्ये आहेत ती वेगळी मानायची नाही, तर ती तिन्ही मिळून एकच परमात्मा आहे एवढं लक्षात ठेवायचं. आता काल आणि आज सगळ्यांच्या लक्षात आली ती कल्पना. अजूनही काही दृष्टांत देतात ज्ञानदेव आणि त्या दृष्टांतातून अजून आपल्याला ही कल्पना छान समजून येईल. उजाळ धृती मार्दव या तिही तिही उणीव हे देखिजे सावेव कापुरी एक एके. आता कापुराचं उदाहरण तर त्यांना फार आवडतंच. उजाळ धृती मार्दव
या तिही तिही उणीव हे देखिजे सावेव कापुरी एके. कापुरी एके म्हणजे एका कापराच्या ठिकाणी काय काय दिसतं बघा. सगळीकडचे 3 घटक त्यांनी सांगितलेत. उजाळ, जसं मगाशी कनक, कांती, ते जे तिन्ही गोष्टी सांगितल्या तसं आता याच्या बाबतीत सांगतायत. उजाळ म्हणजे पांढरेपणा. उजाळ द्रुती, द्रुती म्हणजे सुगंध. आणि मार्दव म्हणजे मऊपणा. मृदुता, मार्दव जे म्हणतो ते, मृदूवरून मार्दव हे भाववाचक नाम बनलेलं आहे. तर उजाळ, द्रुती, मार्दव, आता तिन्ही शब्दांचे अर्थ कळले. उजाळ म्हणजे पांढरेपणा, द्रुती म्हणजे सुगंध, मार्दव म्हणजे नरमपणा किंवा मृदूपणा. या तिही तिही उणीव, या तिन्ही गोष्टींमध्ये काय आहे. आता इथं उणीवच, उणीव म्हणजे आपण कमीपणा घेतो तसं. तर या तिन्हीतलं कुठलंच कमी नाही, किंवा कशा वाचूनच एखादी गोष्ट नसली तरी त्या कापुराचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तिन्ही एकत्रित असतील तरच तो कापूर आपल्या लक्षात येतो. या तिही तिही उणीव हे देखिजे सावेव कापुरी एक. सावेव म्हणजे अवयवासहित, म्हणजे त्याचं पांढरेपण, सुगंध आणि मऊपणा या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला जर आपल्याला अनुभवाला आल्या, एकाच कापराच्या ठिकाणी पाहायला मिळाल्या, तर या तिन्ही धर्मांची आटणी असा शब्द वापरलेले त्यांनी. तर हे देखिजे सावेव कापुरी. सावेव म्हणजे अवयवासह, हे जणू काही त्याचे 3 अवयवच आहेत असा अर्थ घ्यायचा. किंवा या तिन्ही गोष्टी, या तिन्ही धर्मांची आटणी एकाच सगुण साकार कापराच्या ठिकाणी पाहायला मिळते किंवा दिसते. कापूर हा सगुण आहे. सगुण म्हणजे गुणासह आहे आणि आपल्याला तो साकार आहे. त्याला एक आकारही असतो. हल्ली बघा वेगवेगळ्या आकाराच्या वड्या असतात. भीमसेनी कापूर असतो तो असा थोडासा लांबट किंवा चौकोनी, म्हणजे मोठे मोठे त्याचे तुकडे असतात, चपट्या अशा असतात. नाही तर बऱ्याच ठिकाणी त्या गोल वड्या असतात. आपल्या लहानपणी अगदी छोटी चौकोनी आकाराची वडी असायची आणि तशा वड्या मिळायच्या. आता सगळ्यामध्ये खूप भिन्नता झाली, पण त्याचा मृदूपणा आहे तो मात्र सगळ्या ठिकाणी. अर्थात भीमसेनी कापूर तसा मृदू नसतो बरं का, तुम्ही जर अनुभवला असेल तर. पण एकूण कापराची जी वडी जी आपण लहानपणापासून पाहत आलो की ती ठेवायला लागली आणि चुकून घट्ट दाबली गेली तर लगेच तिचा चुरा होतो. म्हणजे तिच्यामध्ये मृदूपणा असतोच. आणि आपल्या हाताला किंवा लगेच तो कर्पूर आरती आपण पेटवली की सगळीकडे छान सुगंध. हल्ली दिवे पण चांगले निघालेले आहेत. आमच्या मुलीने एक दिलेला दिवा असा आहे की तुळशी वृंदावनसारखा आकार आहे त्याचा. वरच्या त्या चौकोनी भागात अशी एक वाटीसारखी हे बसवलेली आहे पितळी, आणि खालून पणतीच्या आकाराची बरोबर जागा ठेवलेली आहे आणि आतमध्ये अशी छोटीशी दिव्याचंच आहे, पण मध्ये जी वात असते तशा पद्धतीचं. आणि त्याला पुन्हा दांडा, म्हणजे त्याच्यात तुम्ही तेल घालायचं किंवा तूप, तिचं म्हणणं आहे तुपाचा दिवा लावा तुम्ही, तूप घालायचं आणि तो दिवा प्रज्वलित करून आतमध्ये सरकवायचा आणि वर जी ती वाटीसारखं ठेवले त्याच्यात कापूर ठेवायचा. खूप सुंदर कल्पना आहे ती. आणि मग तो कापूर, ह्या भीमसेनी कापूर जर ठेवला तर तो मंद गंध असा त्याचा छान येत असतो. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की कापूर म्हणलं की ह्या 3 गोष्टी आल्या. सुगंध तर आहेच, त्याचा पांढरेपणा काही फरक पडत नाही, आकार कुठलाही असू देत, आणि मृदूपणा, नरमपणा, या 3 गोष्टींची या 3 धर्मांची आटणी करून एका सगुण साकार कापराच्या ठिकाणी आपण पाहत असतो. म्हणजे कापूर हा काय आहे तर त्यांनी पुढं त्याचं अजून एक ओवी दिलेली आहे, ती पण घेऊया आपण. 4थी ओवी त्याच्याशीच रिलेटेड आहे. अंगे कीर उजाळ की उजाळतेची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे. अंगे कीर उजाळ की उजाळतेची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे.
आपल्याला भगवंताशी किंवा तत्त परब्रह्माशी ते नंतर जोडायचं. पण आत्ता सांगतायत की अंगे कीर उजाळ. अंगे म्हणजे स्वरूपानं, अंगाने. कीर म्हणजे खरोखर. स्वरूपतः किंवा स्वरूपाने कसा आहे हा कापूर? मवाळ. वर तो शब्द वापरलेला आहे मार्दव. अंगे कीर आणि उजाळ. उजाळ म्हणजे चमकणारा किंवा पांढरेपणा. पांढरेपणाच घेऊया इथं, चमकणे नको घ्यायला. तर अंगे कीर उजाळ, की उजाळतेची मवाळ. बर, की म्हणजे असं की, सांगा की शब्द आपण मराठीत वापरतो. तर तो जसा पांढरा आहे तसाच तो मवाळ पण आहे. मवाळ शब्द किती छान आहे बघा. तो स्वभावानं अगदी एखादा मवाळ आहे म्हणतो आपण. मृदू, मऊ, खूप सौम्य अशा अर्थी तो मवाळ. म्हणजे तो मवाळ आहे म्हणजे अगदी मृदू आहे. मगाच्या शब्दातला मार्दव. की दोन्ही ना परिमळ मात्र जे. आणि त्याचबरोबर दोन्ही ना म्हणजे ते दोन्हीही नसून, म्हणजे पांढरेपणाच मृदूपणा आहे किंवा दोन्ही नसून कापूर कसा आहे? परिमळ मात्र जे. परंतु मात्र म्हणजे केवळ. परंतु कापूर केवळ सुगंध मात्र आहे असं कवीनं म्हटलं तरी हरकत नाही. पण सुगंधी पुन्हा इतर द्रव्य असतात, अत्तर असतं, अमुक असतं. त्यामुळे इथे कापुराच्या बाबतीत सुगंध मात्र म्हणजे तो केवळ सुगंध मात्र आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे तिन्ही धर्म हे त्याचे मगाच्या ओवीमध्ये सांगितलं. हा, परिमळ म्हणजे सुगंध. ते आहे ना ज्ञानदेवांचे पण अळू माळू परिमळू, तो आहे ना ओवी, आता डोळ्यापुढे येणं. पण परिमळ म्हणजे सुगंध. परिमल असंही म्हणतात आणि परिमळ म्हणजे सगळीकडून ज्याला सुगंध चांगला आहे असो. परी म्हणजे सर्व बाजूनी. म्हणजे त्याच्या ठिकाणी सुगंध मात्र आहेच, नक्की आहे असं म्हणायला हरकत नाही. आता दोन्ही ओव्या एकाच दृष्टांताशी संबंधित असल्यामुळं आपण या दोन्हींचा विचार सगळ्यांच्या दृष्टीनं करूयात. दोन्ही समजल्या म्हणजे आता मूळ अर्थ समजला. पुन्हा एकदा घेऊ. उजाळ धृती मार्दव, या तिही उणीव, हे देखी जे सावेव कापुरी एकी. पांढरेपणा, सुगंध आणि मार्दव म्हणजे नरमपणा, या तीन धर्मांची आठवणी एका सगुण साकार कापराच्या ठिकाणी होत असते आणि ते आपण पाहतो. हे देखी जे सावेव, त्याच्या सगळ्या अवयवांसह म्हणजे या तिन्ही धर्मांसह आपल्याला कापूर एकच आहे असं लक्षात येतं. आणि अंगे कीर उजाळ, की उजाळतेची मवाळ, की दोन्ही ना परिमळ मात्र जे. आणि अंगानी म्हणजे दिसायला, स्वभावता, त्याचं स्वरूपाने म्हणूया आपण, तो पांढरा आहे, उजाळ आहे. आणि त्याचा जसा पांढरेपणा आहे, स्वाभाविक आहे, तेची मवाळ, तसाच तो स्वभावाने अतिशय मऊ पण आहे. की दोन्ही ना परिमळ, आणि ते दोन्ही जाऊ द्या, दोन्ही नसले तरी परिमळ मात्र जे. परिमळ म्हणजे सुगंधाने पण तो युक्त आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी सुगंध फक्त आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आता कुठल्याही वस्तूचे स्वरूप धर्म किंवा त्याचं स्वरूप समजून घेताना त्या वस्तूशी जे जे काही गुणधर्म असतील ते त्यांनी व्यापलेले असतात, समव्याप असतात, किंवा त्या वस्तूशी त्याचं तादात्म्य असतं. जसं आपण काल पाहिलं, सोन्यातून कांती बाजूला करता येत नाही. एखादा म्हणाला आम्हाला बाकी काही नको, फक्त आम्हाला तेजच द्या, कांतीच द्या. एखादा म्हणाल नको, त्याचा जो कठीणपणा आहे तोच आम्हाला पाहिजे. असं नाही, ते सगळं एकमेकामध्ये एकरूप झालेलं असतं, तादात्म्य पावलेलं असतं. तसे इथे कापराच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल आम्हाला मृदू नकोच, मृदूपणा नको, आम्हाला फक्त सुगंध पाहिजे. तर ते कापूर म्हणलं की तिन्ही गोष्ट. एखादा म्हणाल आम्हाला पांढरा रंग नाही आवडत, आता कापराचा काही वेगळा रंग तुम्हाला कोणी देणार नाही. म्हणजे तिन्ही धर्म हे एका ठिकाणीच असतात, तादात्म्य पावलेले असतात.
आणि एका धर्माच्या ठिकाणी त्या वस्तूचा दुसरा धर्म सुद्धा काय असतो, त्याला व्यापलेलाच असतो किंवा त्याच्यामध्ये सामावलेलाच असतो. म्हणजे त्या वस्तूपासून आणि त्या धर्मापासून ते भिन्न भिन्न राहू शकत नाहीत. वस्तू म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच वस्तू. तर वस्तूच्या स्वरूप धर्माचा वस्तूची तादात्म्याशिवाय दुसरा संबंध मानता येत नाही. तादात्म्य म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं, असाच कुठल्याही वस्तूचा संबंध असतो. आपल्याला माहिती आहे, मांजर म्हणलं की तो म्याव म्याव कसं करणार, त्याच्याकडनं तुम्ही भुभूची अपेक्षा करूच नका. कुत्रा म्हणले की त्याचीच विशिष्ट आकार, त्याचा आवाज, त्याची शेपटी, किती म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते पुन्हा बाहेर काढलं की वाकडं ते वाकडंच. म्हणजे प्रत्येकाचे एक स्वभाव धर्म आहेत. आता मनुष्य म्हणला की आपली अशीच एक ठेवण ठरलेली आहे. डोळे आहेत, नाक आहे, हे आहे, कान आहे, ज्या त्या जागी तेच पाहिजे नाही का. ते जर काही भिन्न असेल, काहीतरी चुकीचं असेल, अबनॉर्मल म्हणतात, तसं काही झालं तर त्याला कोणी माणूस म्हणून ओळखणार नाही. तसे इथे कापूर म्हणलं की ह्या 3 गोष्टी आल्या. काल सोनं म्हणले की 3 गोष्टी आल्या. आता वेगवेगळ्या जणांचं काय मत आहे ते बघूया. ताईंच्याकडे धूत महाराजांचं आहे ना, धूत महाराजांचं असं म्हणणं आहे की शुभ्रता, उजाळ म्हणजे शुभ्रता, धृती म्हणजे सुगंध आणि मार्दव म्हणजे मृदुता, या 3 पदांनी कशापासून त्यांची व्यावृत्ती होते, तर शुभ्रता हा काळेपणापासून व्यावृत्त होतो, सुगंध हा दुर्गंधापासून होतो आणि मार्दव हा काठिण्यापासून होतो. तर हे सगळे प्रतियोगी म्हणजे त्याच्या विरुद्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा अभाव या एका सावयव कापराच्या ठिकाणी आहे. ओवीमध्ये ते सांगितलेलं नाही त्याच्या विरुद्ध धर्म, पण आपण काल जसं पाहिलं ब्रह्माच्या ठिकाणी सच्चित आनंद, तर त्याच्या विरुद्धचे धर्म हे आपण आजमावलेले होते किंवा ते त्यांनी सांगितलेले होते त्याच्या स्पष्टीकरणामध्ये की सच्च्या विरुद्ध असत, चितच्या विरुद्ध जड आणि आनंदाच्या विरुद्ध दुःख. तसे आता इथं सांगतात शुभ्रतेच्या विरुद्ध काळेपणा, धृती म्हणजे सुगंधाच्या विरुद्ध दुर्गंध आणि मार्दव म्हणजे मृदुतेच्या विरुद्ध काठिण्य. ह्या तिहींचा हा प्रतियोगी आहे, म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणतो तसा प्रतियोगी. त्या प्रतियोगींचा अभाव एका सावयव कापराच्या ठिकाणी असतो. म्हणजे या 3 गोष्टी जिथे असतील त्याचा अभाव या कापराच्या ठिकाणी आहे. कापराच्या ठिकाणी दुर्गंध असणार नाही, काळेपणा असणार नाही आणि काठिण्य तर त्याहून नाही. आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत ही मगाशी मी म्हटलं तसं भीमसेनी कापरामध्ये उजाळ म्हणजे पांढरेपणा असतो, शुभ्र असतो, धृती म्हणजे सुगंधही असतो, पण मार्दव म्हणजे मृदू असतो, पण तिथे मृदुता थोडीशी कठीण असा तो लागत असतो. पण कापूर हा उजाळ आहे, मलिन नाही, त्याच्या ठिकाणी सुगंध आहे म्हणजे दुर्गंध नाही आणि त्याच्या ठिकाणी मृदूपणा आहे म्हणजे काठिण्य नाही, हे सांगण्यासाठी ही 3 पदं आहेत. असं असून सुद्धा सावेव म्हणजे अवयवांसह हे मूर्तिमंत हे 3 गुण कापराच्या ठिकाणी दृष्टीस पडतात. अगदी कापूर म्हणलं की आपल्या डोळ्यापुढं अगदी ज्यांनी पाहिले, ज्याला दिसतच नसेल त्या बिचाऱ्याला त्याची कशी त्यांच्या भाषेत त्यांना ब्रेल लिपीत वगैरे सगळं सांगतात किंवा स्पर्शाने त्यांना जास्त कळतं. आणि तेच पुन्हा 4थ्या ओवीमध्येही तेच सांगितलं, अंगे किर उजाळ की उजाळ तोची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे. आता कापुराच्या ठिकाणी किर उजाळ म्हणजे खरोखर उजाळ, ज्याला उज्ज्वलता म्हणतात, शुभ्रता, ती स्वरूपताच आहे, त्याला दिलेला वर्ण कृत्रिम रंग नाही आहे. की उजाळ तोची मवाळ, आणि जो उजाळ आहे, शुभ्र आहे, तोच मृदू देखील आहे. की दोन्ही ना परिमळ, आणि तोच पुन्हा परिमळ म्हणजे सुगंध स्वरूप पण आहे. म्हणजे मृदूही तोच आहे, शुभ्रही तोच आहे आणि सुगंध स्वरूपही तोच आहे. म्हणजे कापूर अंगानं उजाळ आहे, स्वच्छ आहे, जो उजाळ आहे तोच मवाळ आहे. आणि त्याही पुढं जाऊन बोलायचं झालं तर दोन्ही मिळून एक परिमळ
हेच त्या कापुराचं स्वरूप आहे. नाही तुम्ही जास्त ते शुभ्रता मवाळपणा नाही घेतला तरी सुगंध म्हणलं की कापूर. बघा दक्षिणेत वगैरे तुम्ही गेला असाल, ह्याची जी मंदिरं आहेत ती सगळीकडे कापुराचा कापुराचा सुगंध असलेलं तीर्थ मिळतं. आणि त्याच्या मदुराई ते तिकडची जी आहेत सगळी मंदिरं, तर तिथे ती तशी तीर्थ असतात. अजूनही 5व्या सुद्धा त्यांनी त्याच्याशीच संबंधित घेतलेले. पण अजून एक दोघांचा जरा अर्थ बघू, कंधारकर काय म्हणतात बघूया. आता तुम्ही म्हणाल आम्हाला काही सगळ्यांच्या अर्थाची गरज नाही, आम्हाला कळली ओवी बाद झाली. दृष्टांत म्हणलं की लगेच लक्षात येतो आपल्या. कंधारकर महाराज तेच सांगतात की शुभ्रता, सुगंध आणि मृदुता या तिघांनी विरोधी असा जो काळेपणा, दुर्गंध आणि कठीणत्व या तिघांना उणेपणा आणल्याचं दृश्य एका कापराच्या ठिकाणी सावेव, म्हणजे त्याच्या अवयवातून, प्रत्येक अवयवातून, अगदी एवढासा जरी कापराचा कण घेतला म्हणजे तो त्याचा अवयव समजू, तरी त्यातही ते 3च घटक दिसतात. कणाकणात तो तसाच दिसतो. आणि कापूर हा अंगानं स्वभावतः शुभ्र असतो. तो शुभ्र असतो त्याच काळी तो मवाळही असतो, म्हणजे मृदूही असतो. आणि हे दोन्ही असतानाच तो सुगंध मात्र असतो, कारण तो कापूरच आहे ना. त्यामुळं असे हे 3 गुणधर्म त्याच्या ठिकाणी सामानाधिकरण्याने आपोआप असतात. सामानाधिकरण्य आपण त्या उपमा अलंकारात वगैरे पाहिलेले असतात बघा, की सगळ्यांचा एकच समान हे असतो, काय म्हणायचं त्याला, धर्म असतो, त्याला सामानाधिकरण्य म्हणतात. म्हणजे उपमा अलंकार जर घेतला, सहज सांगते एकदम आठवलं म्हणून तो सामानाधिकरण्यावरून, की उपमेय सुद्धा 5 घटक असतात. उपमेय, उपमान हा जो सामानाधिकरण्य म्हणजे समान घटक, समानता दाखवणारा घटक. आणि पुन्हा उपमा प्रतिपादक शब्द, 4 गोष्टी तर नक्की असतात. उपमा प्रतिपादक असतात तरच तो अलंकार पूर्ण होतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की सीतेचे मुख चंद्रासारखे आहे, तर सीतेचे मुख हा झाला उपमेय, चंद्रासारखे. आणि उपमावाचक शब्द तो पुन्हा इव म्हणजे सारखे. तर सीतेचे मुख चंद्र हा त्यातला उपमान, सारखे हा झाला त्याचा उपमावाचक शब्द. आणि सामानाधिकरण्य म्हणजे सुंदर आहे किंवा रूपवान आहे, तेजस्वी आहे, जे काय म्हणायचं असेल ते आहे. तर ते सुंदर आहे. सुंदर हा सामानाधिकरण्य, म्हणजे चंद्रही सुंदर असतो, उपमेयही सुंदर आहे, म्हणजे सीताही सुंदर आहे, म्हणून सामान. तसं या शुभ्रता, मृदुता आणि सुगंध हे 3ही सामानाधिकरण्याने एकमात्र असतात, त्या ठिकाणी असतात. आणि ते त्याच्या विरुद्धच्या गुणधर्मांनी वेगळेपणा दाखवतात. काळेपणा, दुर्गंधित्व आणि कठीणपणा या तिघांना उणं केलं असता त्यांना अपमानित करून दूर लोटलं जातं. ते गुणधर्म नावसुद्धा काढू नका म्हणते. एखादा म्हणाला हो म्हणजे आमच्याकडे नाही काळं बिळं नाव काढूच नका, आमच्याकडे कठीण असणारच नाही कापूर. आणि सुगंध माहितीच नाही आम्हाला, तुम्हाला नसेल माहिती, पण कापरामध्ये सुगंध असतो म्हणजे असतोच. तर या सगळ्या उदाहरणाप्रमाणे असज्जड दुःखाची व्यावृत्ती करून सत्ताधिकांची एका ब्रह्म या अर्थात आटणी एकरूपता झालेली आहे. ते काल जे सांगितले तसं असत, जड आणि दुःख या 3 गुणांची किंवा त्या 3 गोष्टींची धर्माची व्यावृत्ती करून सच्चित आनंद म्हणजे सत्ताधिकांची म्हणलं त्यांनी एका ब्रह्माच्या ठिकाणी एकरूपता झालेली आहे. जशी कापराच्या ठिकाणी या 3 धर्माची, सोन्याच्या ठिकाणी त्या 3 धर्माची, तशी या ब्रह्माची 3 धर्मांची एका ठिकाणी आटणी झाली, म्हणजे एकरूपता झालेली आहे, असं लक्षात ठेवायचं. एरवी सच्चिदानंद भेदे नाही, 5 वाजून राहिले. ऐसे ये कापूरपणी तिन्ही ये तिही उणी या परी आटणी सत्ताधिकांची. आत्ता जे मी सांगत होते ते 5वी ओवी अजून आपली वाचून व्हायची आहे. त्याच्या अगोदर आपण पहिल्या 2 ओव्यांचं संस्कृत बघूया.
तिसरी ओवी चालली आज आपली. मार्दवत्वं सुगंधत्वं उज्ज्वलत्वं इति त्रयं. मार्दवत्वं सुगंधत्वं उज्ज्वलत्वं इति त्रयम्. एकस्मिन्नेव कर्पूरे भासते तत्त्रयं यथा. एकस्मिन्नेव कर्पूरे भासते तत्त्रयं यथा. भासते म्हणजे जाणवतं. काय काय? मार्दवता, सुगंधत्व, सगळे भाववाचक नामींनी जोडलीत, आणि उज्ज्वलत्व. ते ह्या तीनही गोष्टी एकस्मिन्नेव कर्पूरे, एकाच कापराच्या ठिकाणी भासते, दिसून येतात, आढळतात. त्या तीन असल्या तरी त्या एकरूपपणानं जाणवतात. आणि पुढची बघूया. अंगेन चोज्वलः सन् यो मृदुत्वेनापि संस्थितः नोज्ज्वलो न मृदुश्चापि सौगंध्यात्मक एव सः. अंगेन म्हणजे त्याच्या अवयवांनी, च उज्ज्वल, हा तो उजळ आहे म्हणजे शुभ्र आहे. सन म्हणजे असताना, यो म्हणजे यहा जो, मृदुत्वेनापि संस्थितः तो मृदुत्वानं सुद्धा असतो, मृदुत्व पण त्याच्या ठिकाणी असतं. आणि न उज्ज्वला न मृदुश्चापी, अहो ते उजळपणा किंवा मृदूपणा केवळ त्याच्याकडं नाही, तर सौगंध्यात्मक एव सः, तो सुगंधी पण असतो. म्हणजे तीन घटक त्याच्या ठिकाणी नक्कीच असतात. हे तिसरी आणि चौथी झाली. पाचवी आपण नंतर बघू, कारण आहे त्याच्याशी जोडूनच, पण सगळ्याचा तुम्हाला समजून घेताना थोडे होईल. आणि आपण अभंग पण बघूया. अभंग कठीण नाही, सुवर्णाचं काल झाले. मृदुत्व सुगंध शुभ्रता ही मूर्त. मृदुत्व सुगंध शुभ्रता ही मूर्त. जैसी कापुरात अभिन्नत्वे. जैसी कापुरात अभिन्नत्वे. कापूर की जैसा स्वभावे धवल. कापूर की जैसा स्वभावे धवल. तैसाची मृदुल स्वभावे तो. तैसाची मृदुल स्वभावे तो. शुभ्रत्व मृदुत्व न होती ती दोन. शुभ्रत्व मृदुत्व न होती ती दोन. राहती जडोन सुगंधत्वी. म्हणजे त्या दोनचा याच्याशी काही संबंध नाही असं नाही आहे, ते दोन वेगळे, सुगंध वेगळा असं नाही. या तिन्ही गोष्टी एकरूपत्वानं असतात. हे अभंगामध्ये पण सांगितलं. शुभ्रत्व मृदुत्व न होती ती दोन. राहती जडोन सुगंधत्वी. राहती जडोन सुगंधत्वी. तर वि. कुलकर्णी काय म्हणतात बघा. कसला आवाज येते? उजाळू नाही, ते झाले. शुभ्रता, सुगंध आणि मृदुता हे तीन घटक कुठे आहेत असं पाहायला गेलं तर कापूर हा एकटाच त्यांच्या सहज आहे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी सहज आहे. सहज याचा अर्थ समजून घ्या. आपण म्हणतो मी सहज बोललो, म्हणजे सहज बोललो, हे सहज आपलं वेगळं असतं. पण संस्कृतमधलं सहज म्हणजे सहजायते इति सहज. हे तीनही घटक किंवा हे तीनही गुणधर्म हे बरोबरच जन्माला आलेले आहेत, एका वेळेलाच आलेले आहेत. आधी सुगंध होता किंवा आधी शुभ्रता होती, नंतर त्याला मृदुता आली, नंतर त्याला सुगंध आला, असं नाही. याचे घटक तिन्हीही एकाच वेळेला येतात. तसंच शुभ्रता, सुगंध आणि मृदुता हे तीन घटक कुठं आहेत असं जर पाहायचं असेल ते तुम्हाला एकट्या कापराच्या ठिकाणी पाहायला मिळतील, एकाच वेळेला मिळतील. आणि आपल्या मानसीताईंचं कालचे ऐकायचं राहिले, त्यांचंही छान आहे. त्या म्हणतात, उजळपणा, सुगंध आणि मृदुता ही तिन्हींची उणीव करता एकमेव सावयव मूर्तिमंत कापूरच होतो. वसुधाताईंना चालू आहे व्हिडिओ. कुणाचा? वसुधाताईंचा व्हिडिओ. अरे बापरे, हा म्हणून आवाज येत नाही का? कुणाचा? वसुधाताई, बंद करा तुमचा व्हिडिओ.
बरं. घोरण्याचा आवाज येतो. हो ना. मी पण म्हणलं ना काय आवाज वेगळे चालू करून ठेवतात आणि मग लागली असेल मी. अंगे मधून किर मधून उजाळ. घोरण्याचा आवाज आहे. असू दे असू दे, आपण आपलं चालू ठेवूया. अंगे खीर उजाळ की उजाळतेची मवाळ की दोन्ही ना परिमळ कार मात्र जे. आता सांगितलं तसं कापराचे उजळ, शुभ्र आणि मृदू मवाळ हे तीनही घटक हे दोहोंच्या पलीकडचं कापुराचं असणं केवळ परिमळ मात्र म्हणजे सुगंध रूपच असतं. म्हणजे सुगंधामध्ये ते दोन्ही घटक आहेतच, पण जास्त त्याचं जाणवतं ते काय आपल्याला सुगंधत्व. अशा ह्यांनी एक एक जण सांगतात. चांगलाच आवाज येतोय. वसुधाताई बंद करा व्हिडिओ ऑडिओ. तर झोप महाराज घोरण्याचा आवाज आहे. असू दे आता आपण आपलं हे ऐकायचं आपण. आता जोग महाराज आहे ते सांगतात की स्वच्छपणा, सुवास आणि मऊपणा हे तिन्ही गुण आणि तिन्ही उणीव त्याच्या विरुद्धचे म्हणजे मलिनपणा, दुर्गंध आणि कठीणपणा हे तिन्ही 6 मिळून कापराच्या ठिकाणी नाहीत, तर 3च कापराच्या ठिकाणी आहेत. आणि विरुद्ध गुण मलिनत्व, दुर्गंध, कठीणपणा हे कापराच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. मुळीच नाहीत तिथे, मुळीच नाहीत. म्हणजे कापराच्या ठिकाणी 3च गोष्टी आहेत, उजाळपणा, मऊपणा आणि सुवास. या तिन्हींचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे कापूर. आणि म्हणून या तिन्ही संज्ञांचा निरनिराळा स्वतंत्र अर्थ घ्यायचा नाही. तसं सच्चित आनंद या तिन्हींचा वेगवेगळा अर्थ घ्यायचा नाही. तिन्ही मिळून परब्रह्म आहे. आता आज लक्षात आलं असेल कालच्या उदाहरणातून आणि आजच्या उदाहरणातून परब्रह्माला तसं का म्हटलं होतं ते लक्षात येईल. आणि चौथ्या ओवीतही तेच समजावून सांगितलं की अंगे किर उजाळ की उजळताची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे. अंगे म्हणजे त्याच्या स्वभावानं, कापराचा उजळपणा आणि मऊपणा हा स्वभाव आहे. फार काय सांगायचं, त्या दोन्ही गोष्टी त्या वेगळ्या नसून सुगंध मात्र एकच आहे. म्हणजे तिन्ही मिळून एकच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अशी ह्या 2 ओव्या आज झालेल्या आहेत. त्यालाच जोडून त्यांनी 3री ओवी पण कापराशी संबंधितच घेतलेली आहे. म्हणून म्हटलं होतं की हे 3 दृष्टांत पाहिले की आपल्याला परब्रह्माची, त्या धर्मांची किंवा त्याच्या गुणांची जी एकच आटणी किंवा एकरूपता कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. तर साखरे महाराज तेच सांगतात. आता 5वी ओवी घेऊया आपण. ऐसे एके कापुरपणी तिही ये तिन्ही उणी या परी आटणी सत्ताधिकांची. दृष्टांतावरून सिद्धांत सिद्ध करायचा आहे, तो आता ह्या 5व्या ओवीमध्ये आहे. ऐसी एके कापुरपणी तिन्ही ये तिन्ही उणी या परी आटणी सत्ताधिकांची. येणे परी म्हणजे ह्या प्रकारे. ह्या प्रकारे काय आहे तर हा जो कापूर आहे या कापुरपणी म्हणजेच कापुराच्या ठिकाणी तिन्ही ये तिन्ही उणी या तिन्ही गोष्टी तिथे आहेत. आणि उणे म्हणजे नाहीत कुठल्या, त्याच्या विरुद्धच्या नाही आहेत. आता त्या लक्षात ठेवायच्या. कापराच्या 3 गुणांच्या विरुद्धचे कोणते गुण सांगितले? पहिला सांगितलेला आहे उजळपणा, दुसरा सांगितलेला आहे मऊपणा, मृदूपणा आणि तिसरा सांगितला आहे सुगंध. त्याच्या विरुद्धचे 3 घटक सांगा मला. मलिनता, काठिण्य आणि दुर्गंध. अगदी बरोबर. म्हणजे त्या तिन्हींचं उणेपण आहे तिथे, असं लक्षात ठेवायचं की त्या तिन्ही गुणांचं इथे उणेपण आहे. आणि आहेत कुठले, तुम्ही आता इथे जे चाललेत ते. तसंच या परी आटणी सत्ताधिकांची. आटणी म्हणजे ऐक्य. अशाच प्रकारे ऐक्य सत्ताधिकांची. सत्ता म्हणजे काल जे पाहिले ते सच्चित आनंद. सत म्हणजे सत्ता, चित म्हणजे जड, चित म्हणजे चैतन्य आणि सुख म्हणजे आनंद. तर त्या तिघांची आटणी किंवा एकरूपता
या आनंद मात्रामध्ये असते, म्हणजेच परब्रह्मामध्ये. कारण परब्रह्म म्हणजे फक्त एकमेव आनंद आहे. जसं आता कापूर म्हणलं की सुगंध, तसं परब्रह्म म्हणजे, म्हणून आपण नेहमी म्हणतो ब्रह्मानंदी टाळी लागणे, तर तो आनंदच आहे, आनंद देणारच आहे. तिथं दुःखाला ठाव नाहीच, थारा नाहीच. आणि आहे म्हणजे आहेच, त्याला सत्ता आहेच, अस्तित्व आहेच. बाकीच्या आपल्या या सगळ्या गोष्टी असत आहेत, त्या काही कायमच्या टिकणाऱ्या नाहीत. एखादा म्हणेल, अहो तुम्ही एवढ्या रुपयानं पुस्तक आणलं, मी 1,00,000 रुपयाला आणलं. 1,00,000 रुपयाला आणलं म्हणून ते काही चिरंतन राहणार आहे थोडंच? नाही राहू शकत. अगदी हल्ली गाड्यांचं काय, टी व्हीचं काय, कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू कितीही महागडी आणली, कितीही पैसा दिला, म्हणून त्याला काही चिरंतनत्व नाही. पण या परब्रह्माच्या ठिकाणी हे 3 गोष्टी एकरूपच आहेत. सत्ता, चैतन्य आणि आनंद, या 3ही गोष्टी एकत्रित आहेत. वसुधाताईंच्या जवळ कोणी असेल तर जरा मुलाबाळांनी बघा. बरं, अशा आता त्याच्या पण ओव्या बघूया, 5व्याच्या पण ओव्या बघूया. आपण 5व्याचं संस्कृत बघूया. यथा कर्पूर एकस्मिन् त्रितयं त्रितयं विना. हो, एक मिनिट, परब्रह्माच्या ठिकाणी काय म्हणलात? सत्ता, चित म्हणजे चैतन्य, आणि आनंद, सच्चित आनंद. तेच कालपासून तेच पहिल्या ओळीत तसं सांगितलं होतं ना. हो ना. पण तुम्ही आता काहीतरी बोलात, परब्रह्माच्या ठिकाणी या 3ही गोष्टी आहेत, पण तिन्ही एकरूप आहेत, एकरूप आहेत. एकरूप आहे. आणि जसं सुगंधाच्या ठिकाणी, आपल्या कापराच्या ठिकाणी सुगंध आहे, तसं परब्रह्माच्या ठिकाणी आनंद आहे. त्या आनंदामध्ये त्या दोन्ही एकत्रित येतात. बरोबर. कसंही म्हणा तुम्ही, सतमध्ये ह्या दोन्ही येतात म्हणलं तरी चालेल, पण आत्ता ते त्या क्रमानं सांगतात म्हणून तसं सांगितलं. ठीक आहे ना. आता बघा, हे तेच सांगतात. यथा कर्पूर एकस्मिन् त्रितयं त्रितयं विना तथा सत्तादिकं चापि ह्यूयते सत्स्वरूपके. आता बघा, आता इथं तिथे सत्स्वरूपके म्हणजे सत्नियुक्त असं जे आहे, ज्याचं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये सत्तादी अंतर्भूत होत असतात. आणि कापुराच्या ठिकाणी त्रितयं त्रितयं विना, 3 घटक 3 वेगळे म्हणून मानले जात नाहीत, तर तिथे 3ही मिळून एकच मानले जातात, मानला जातो. त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी हे 3ही घटक एकत्रित एकरूपपणे मानले जातात किंवा मानावेत. ऐसे काप ती ओवी अशी आहे बघा. ऐसे एके कापुरपणी तिन्ही इये तिन्ही उणी, या परी आठणी सत्या सत्वादिकांशी. आता उणीचा अर्थ मी सांगितलं की त्याच्या विरुद्ध जे घटक आहेत ते तिथे नाहीत, त्याला उणेपण आहे, त्या घटकांचा उणेपण आहे. आणि जे आहे ते त्यांचं जे अस्तित्व आहे किंवा त्यांचे जे धर्म आहेत ते पक्के आहेत. त्याच्या विरुद्धच्या धर्मांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, तिथे त्यांचा उल्लेखही करायचा नाही. आलं की लक्षात? आता अजून आपल्याला या 3 आज ज्या ओव्या आहेत या एकत्रित लक्षात ठेवा. आणि तिहींचे मिळून कापरावरून त्यांनी आपल्याला निष्कर्ष काढला की परब्रह्म हे 3 घटकांनी, 3 समान किंवा 3 धर्मांनी एकरूप झालेलं आहे, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. आता उद्यापासून पुन्हा अजून वेगळे दृष्टांत किंवा पुन्हा एकत्रित 7-8 दृष्टांत पुन्हा त्यांनी दिलेत, पण आपण त्यातला एकच पाहत राहायचं. म्हणजे सगुण साकार कापराच्या ठिकाणी कापराच्या पांढरेपणाधिक भिन्न धर्मांची आटणी येते. आटणी म्हणजे आटलं जातं नाही आहे, एकरूपता. जसं सोनं आटवतात बघा, आटवतात म्हणजे काय करतात, त्याच्यात जे अशुद्ध असेल ते काढण्यासाठी जाळतात ते, हो की नाही, त्याला अग्नी देतात.
अग्नीमध्ये त्याची हे होते, हेमनहा संलक्षते यज्ञौ असं म्हणलेलं आहे. म्हणजे सोन्याची पारख कुठे होते? अग्नीमध्ये होते. तसं त्या सोन्याचं जे आहेत ते घटक ते त्याच्या ठिकाणी आहेत, कापराचे 3 घटक त्याच्या ठिकाणी आहेत, आणि त्याच्या विरुद्ध जे भिन्न घटक आहेत, भिन्न धर्म आहेत, त्यांची आटणी होते. म्हणजे ते निघून जातात, त्यांचा तिथे संबंध येत नाही. तसंच परब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद धर्माची सगुण साकार श्रीहरीच्या ठिकाणी आटणी होते, असं गुलाबराव महाराज. गुलाबरावांनी जरा छान सगुणाचा पण तिथे अर्थ घेतलेला आहे, केवळ निर्गुण नाही घेतलेले. म्हणजे सगुणाच्या ठिकाणी हे 3 घटक नाही आपल्या लक्षात, तिथे त्याची आटणी होते असं ते म्हणतात. म्हणजे परब्रह्माचा सच्चित आनंद, काय म्हणताय? परब्रह्माचा सच्चित आनंद ह्या 3 धर्मांनी अनुभव येत असताना तेची चित तोची आनंद, वस्तू नो हे त्रिविध एकपद निजानंदे, असं सत्पुरुषांनी म्हटलेलं आहे किंवा सज्जनांनी सांगितलेलं आहे. आणि सच्चिदानंद हे परब्रह्माचं स्वरूप म्हणजेच त्याचे धर्म आहेत, आणि म्हणूनच परब्रह्माशी ते एकरूप आहेत, समव्याप्त आहेत, किंवा त्याच्या ठिकाणी तादात्म्य आहे. तिन्ही धर्मांची आटणी करून एकरूपाने राहणाऱ्या परब्रह्माची जीवाला सच्चित आनंद अशा क्रमाने आपल्याला त्याचा प्रत्यय येत असतो. अंश प्रत्ययाची आटणी होणे जरूर असते. म्हणजे वेगवेगळे नाही मानायचे, ते तिन्ही मिळून एक मानायचे. म्हणून ज्ञानदेवांनी हे कापूर आणि सुवर्ण आणि अमृत, काल तिसरंही दिलं होतं उदाहरण, अमृत, या सगुण साकार पदार्थांच्या ठिकाणी जशी भिन्न भिन्न पदार्थांची किंवा भिन्न धर्मांची आटणी होऊन एकरूपतेनं त्यांचा प्रत्यय येतो, तसंच परब्रह्माच्या ठिकाणी सच्चित आनंद या 3 धर्मांची सगुण साकार श्रीहरीच्या ठिकाणी आटणी होते आणि परब्रह्म वस्तूचा बोध होतो. या तोच म्हणून एक म्हणलेलं आहे बघा, नाथांनी म्हणलेलं आहे, आनंदपदी जया म्हणती हरी. आपण फक्त निर्गुणाचा अभ्यास करतोय, पण सगुणातून निर्गुणाकडे जायचं हे विसरून चालणार नाही, कारण आपल्याला सोपं सगुणाची उपासना करणं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की आनंदपदी जया म्हणती हरी, आनंद पदालाच हरी असं म्हणतात. म्हणून आज खरं म्हणायचं होतं मला, असला वेळ तर म्हणून येतं, थांबू. परब्रह्म रूपम भजे पांडुरंगम, परब्रह्म रूपम भजे पांडुरंगम. परब्रह्म म्हणजेच पांडुरंग आहे. परवा चतुर्थीच्या दिवशी अजम निर्विकल्पम निराकार रूपम, परब्रह्म रूपम, तिथेही परब्रह्मच म्हटलेलं आहे. सगळ्या देवतांची रूपं जरी वेगळी असली तरी त्यांच्या ठिकाणी एकच तत्व विलसत असतं, आणि ते आपण लक्षात ठेवायचं. म्हणून या नाथांच्या म्हणण्यानुसार सुद्धा श्रीहरीच्या सगुण साकार स्वरूपाचा प्रत्यय सच्चित या धर्माची आनंदात आटणी होऊन उरलेल्या आनंदाच्या ठिकाणीच येतो. मगाशी जे अनुराधाताईंनी विचारलं की तुम्ही काय म्हणालात, तर ते 2 धर्म हे आनंदामध्येच सामावलेले आहेत. त्यामुळं परब्रह्म म्हणलं की आनंद इज इक्वल टू आनंद फक्त म्हणलं तरी बास आहे. सच्चित हे त्याच्यात गृहीतच आहे. आणि ज्ञानदेवांचं सुद्धा म्हणणं तेच आहे. ज्ञानदेव सुद्धा अजून एक, आता पुढची 6वी ओवी जेव्हा घेऊ त्यावेळेला त्यांचं म्हणणं ते अधिक स्पष्ट होईल. आपण उद्याला ती पाहूया 6वी ओवी. चला. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं.
गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आपल्या आपल्या जागी म्यूट राहून सगळेजण म्हणत जा, म्हणजे कुणालाही कधीही प्रार्थना म्हणता येईल. तशीच आज आरती पण म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरूप सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. पंढरीनाथांना, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सोपान मुक्ताबाईंना सगळ्यांना वंदन. आणि आज आपण एकादशीच्या निमित्तानं सगळ्यांनी पारायण केलं असेल, कसं झालं असेल ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. मी पहाटेच करून घेतलेलं आहे, पण ते कळवायचं राहून जाते माझं. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.